माऊला आला राग ना माऊ निघली घरच्या रस्त्याला चालत. त्याच्याला गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत. सकाळीच उठलो ना तयारी केली जायचं होतं मंदिरात. पहिले गेलो दूध आणायला पप्पूच्या दुकानावर. ऊन चालता बोलता आणला 20 रुपयाचा दूध, काम 25. इकडं बघता होतं माऊनी कोरियन लुक केलता. दादा बोलतो मी दिसताव का नाही कोरियन. तुला कोरियन नक्की 100% दिसतं. तसाच लगे निघलो मंदिरात जायला गाडी घेऊन. आपली मिनी कुपर काढली तर इकडं बघतो तर माऊनी जागा मारून मोकळ होती. तुम्ही बसा नाही तर नक्का बसू, मी बसून मोकळ होता. तसंच पहिले घेतला सामान ना मंदिरात पोहोचवायला गेलो तर बबड्या भाई तसा झालता. बोलते दादा मीने अंगोलीची गोली खाल्ली, तू काही मला बोलू नको. मग काहीच नाही बोलता ऊन पण डोक्यावर आला. खेळता खेळता त्या तिघांची भांगड झाली. मग काहीच नाही बोलता त्यानं मग घरच्या रस्त्याला त्यांची पालखी काढली. इकडे छोटा पॅकेज बरा धमाका डायरेक्ट चालतच निघलेल. मग काय माहित कसला राग आलता एवढा दिला तर. तिला मनवायला गेलो ते दगड फेकायला लागली. तिची ती धावत धावत बऱ्याच लांब चाललेली. तिला बोलू जा मजा, आम्ही काही तुला थांबवायचं नाव घेणार नाही. आता घरी आलो ना पहिले चहा ठेवला. पहिली लक्ष धंद्यावर. चहा उकलवल्या खोटी लगेच गाडी काढली ना निघलो वाशीला जायला. तशी गाडीला सेल मारला, तशी गाडी डायरेक्ट वाशीला थांबवलं असं नाव घेतलं. सगळी कामं करून आपली मिनी कुपर तिकडेच राहिले. मग तिला आणायला गेली. तो गाडी आणली घरी. घरी येऊन खिराचा आनंद घेत उद्या आपली मॅच आहे आमण्याला. मग त्याच ग्राउंडचा अनुभव घेतला. कशी काही फीज आहे ना, कसा काही कार्यक्रम आहे. काहीच नाही बोलता उद्याच्या ब्लॉगमध्येच भेटू डायरेक्ट मॅची ना.